श्री स्वामी समर्थ. अश्विन महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी देवांचं वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झालेला असून या दिवशी त्यांची विधिवत पूजा अर्चना केल्यास आयुर आरोग्य हे चांगले राहून घरातील प्रत्येक व्यक्ती हा शारीरिक दृष्ट्या सबल राहण्याकरता या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा ही करतात. धन्वंतरी देवाला नतमस्तक होऊन आयुर आरोग्य प्राप्तीसाठी या दिवशी विशेष पूजा ही केली जाते. या दिवशी प्रदोष असल्याने संध्याकाळच्या वेळेस आपण धनत्रयोदशीची पूजा ही करायची आहे. व्यापारी वर्गात या पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी दुकानामध्ये पूजा केली जाते. हिशोबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवशी केला जातो. आपल्याकडील असलेले धन संपत्ती यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पैसा, सोने, चांदी यांची पूजा करून कुटुंबाची निरंतर प्रगती होत राहो अशी प्रार्थना यावेळी घराघरात केली जाते. शेतकरी, कारागीर, व्यावसायिक आपल्या हत्यारांची पूजा करून त्यांना नतमस्तक होतात. बळीराजा शेतात पिकविलेले धान्य यांची पूजा करतात. दीर्घायुष्यासाठी ही धन्वंतरी जयंती ही घराघरात साजरी करून या दिवशी मृत्यूची देवता यम यांनाही आपण प्रसन्न करू शकतो. यम हे आयुष्य वाढविण्यासाठी त्यांना शरण जाऊन यावेळी प्रदोष काळात संध्याकाळी कणकेचा अगर मातीचा दिवा आपण दक्षिणेकडे तोंड करून या दिवशी लावावा व यमदेवतेला प्रसन्न करून घ्यावे. या दिवशी आपण सोने चांदी ह्या वस्तू तर खरेदी कराव्याच, पण जर आपल्याकडे तेवढे पैसे नसतील तर तांब्या पितळाच्या भरीव वस्तू, त्याचबरोबर जमीन जुमला, वाहने, ज्या वस्तू आपल्या धनामध्ये वृद्धी करतात अशा वस्तूंची या दिवशी खरेदी करावी. हेही शक्य नसेल तर या दिवशी आपण विशेष काही वस्तू जर घरी आणल्या तर आपल्याला नक्कीच खूप फायदा होणार आहे. त्यासाठी आपल्याला खूप काही पैसे हे खर्च करायचे नसून अगदी थोड्या पैशात आपल्या घरातली धनसंपदा आपण वाढवू शकतो. या वस्तू, त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती विड्याचे पानं. आपण असेही पूजेसाठी विड्याचे पानं या दिवशी आणायचेच आहे. त्यामध्ये 2 विड्याचे पानं आपण जास्त आणून त्यावर कुंकू व हळद याने शुभ लाभ हे आपल्याला लिहायचे आहे व त्याची पूजा आपल्याला या दिवशी नक्की करायची आहे. दुसऱ्या दिवशी आपण हे पानं वाहत्या पाण्यात सोडायचे किंवा कुंडीमध्ये, जमिनीमध्ये चांगल्या ठिकाणी आपण यांना पुरून विसर्जन करायचं आहे. त्याचबरोबर
या दिवशी आपल्याला दुसरी वस्तू जी खरेदी करायची आहे ती आहे धणे. आपल्या घरात आधीच धणे आणून ठेवलेले असले तरी आपण या दिवशी एक 10-20 रुपयाची का होईना धणे आपल्याला विकत घरात आणायचे आहे. हे आरोग्याचे प्रतीक असून या दिवशी धणे आणि गुळाचा नैवेद्य आपण माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवाला नक्की दाखवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी लाह्या आणि बत्तासे आपण नक्की घरी आणायचे आहे. पांढरा रंग हा देवतांचा धन्वंतरीचा हा आवडता असून या दिवशी आपण लाह्या आणि बत्तासे हे घरी आणायचे आहे. त्याचबरोबर आपण या दिवशी पुढील वस्तू जी आणायची आहे ती आहे मीठ. आपण मीठ हे या दिवशी नक्की घरी आणायचे व त्या दिवसापासून आपण आधीच्या मिठात ठेवून आपण रोज वापर त्याचा करायचा आहे. मीठ हे लक्ष्मी स्वरूप असून या दिवशी हे नक्की घरी आणायचे. त्याचबरोबर हे मीठ म्हणजे नकारात्मकता दूर करते व देवीचा आशीर्वाद आपल्याला या दिवशी आणलेल्या मिठामुळे हा प्राप्त होतो. त्याचबरोबर संपत्तीचा ओघही आपला वाढतो. या दिवशी आपण औषधी वस्तू ज्यामध्ये हळकुंड, आवळा, आले, काळी मिरी, लवंगा ह्याही मसाल्याच्या आयुर्वेदिक वस्तू आपण जर घरी आणल्या तर नक्कीच आपल्याला त्यापासून फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपण या दिवशी झाडू नक्की खरेदी करायचा आहे. त्यामध्ये शिराई किंवा लांब झाडू आपण आणायचा आहे आणि झाडूची या दिवशी व शिराईची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी शक्य असल्यास आपण केसरी भात, फळं, डाळिंब याचा नैवेद्य हा देवाला दाखवायचा आहे आणि गूळ आणि धणे याचा नैवेद्य दाखवायला आपल्याला विसरायचं नाही. असं आपण सर्व विधिवत पूजा करून या काही गोष्टी आपण नक्की घरी आणा आणि आपल्या घरातील धनसंपदा नक्कीच वाढवून घ्या. नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.